श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर फायनली आम्ही चाललो होतो अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला. तुम्हाला तर माहीतच आहे, माझं चॅनल मॉनिटाईज झाल्यावर माझी एक इच्छा होती की मी स्वामींच्या दर्शनापासून माझी यूट्यूबची जर्नी स्टार्ट करणार होते. आणि तुमच्या सपोर्टमुळे 1.5 महिन्यातच माझे चॅनल मॉनिटाईज झाले. आणि दुसरी गोष्ट, आहोंचं सिल्वर बटनही आलं होतं. आणि त्यात भैया, आई बाबा, बहीण यांचे साडूसाहेब सगळेच अक्कलकोटला यायला तयार झाले. मग काय, स्वामींचंच मला बोलावून आलं होतं. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि रात्री 12ला आम्ही निघत होतो, त्यामुळे मुलं तर झोपलीच होती. आता यांना रात्रभर आम्हाला मांडीवर घेऊन बसावं लागणार होतं. पण स्वामींकडे जातोय त्यामुळं उत्साह तर खूप होता. आणि त्यात मी, बहीण, भाऊ, माझे आई बाबा अशी आमची फॅमिली होती. म्हणून तर खूपच भारी वाटत होतं. हे दोघे साडू साडू मागे बसले होते. कुठेही गेलं तर दोघं एकमेकांना अजिबात सोडत नाहीत. आणि रात्रीचा प्रवास असल्यामुळे ड्रायव्हरांना चहा हा लागतोच. हा घ्यायला आम्ही थांबलेलो आहे. चला चहा 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 चला चहा. ए चाय गरम, चाय गरम करा पाहिजे काय? चाय गरम पाहिजे काय? नको काय? मग काय उपयोग आहे त्याला? आम्ही घरून चहा पिला होता म्हणून हे ड्रायव्हर दादांना चहा प्यायला घेऊन गेले. आणि आमच्या बाबांना त्यांची नात अजिबात सोडत नाही. तिला घेऊनच बाबा चहा पित होते. एकीकडे सगळे जग झोपी गेलं होतं आणि एकीकडे आम्ही याच रात्रीच्या प्रवासात जागरण करत अक्कलकोटचा प्रवास करत होतो. तास 1.5 तास झाला की गाडीतून थोडं पाय मोकळं करायलाच लागतं. त्यात या ब्रिजपासून पुढे रस्ताच बंद होता. मग काय, आम्ही थोडं लांब फिरून अक्कलकोटमध्ये आलो. पहाटेची आरती मिळावी म्हणून आम्ही रात्रीच आंघोळ वगैरे सगळं आवरून आलो होतो. गडबड करत आम्ही उतरलो. पहाटेचे 4 वाजले होते. गाडी पार्किंग वगैरे आवरून मुलांना उठवूनपर्यंत 4:30 वाजले. चला, आपल्याला पहाटेची काकड आरती तर मिळणार याचं समाधान वाटत होतं. पहाटेचे 4 वाजतासुद्धा अक्कलकोटमध्ये तुफान गर्दी होती. स्वामींना हार नारळ वगैरे घेतला आणि गर्दीतून वाट काढत आम्ही पोहोचलो स्वामींच्या मंदिरात. मंदिर पाहून काहीतरी वेगळाच दैवी आभास होतो. मी 3ऱ्या वेळे अक्कलकोटमध्ये आले होते. आणि त्यात पहिला लग्नाच्या अगोदर एकदा, आणि दुसऱ्यांदा आहोंचं चॅनल मॉनिटाईज झालं त्यावेळी, आणि तिसऱ्यांदा माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यावेळी. माझ्या यशात मी स्वामींना कधीच विसरत नाही. याच वटवृक्षाखाली स्वामी समर्थ प्रकट झाले होते. याच झाडाखाली स्वामी बसत होते. बघा किती मोठा आणि सुंदर वटवृक्ष आहे. गाभाऱ्यात शूटला परवानगी नसते, तरीही थोडं स्वामींचं शूट घेतलंच. इथे रोज हजारो भाविक भेट देतात. आहोंना गर्दीमुळे सिल्वर बटन काढायला मिळाले नाही, म्हणून परत ते बटन भैयाने माझ्याकडे आणून दिले. मग मी ते स्वामींच्या पुजाऱ्यांकडून स्वामींच्या पायात ठेवायला लावले. फक्त त्याचं शूट घ्यायला आलं नाही. तिथून पुढे आल्यावर स्वामींचा जप करण्यासाठी जपमाळ घेतली. स्वामींच्या वस्तूंनी अख्खी बाजारपेठ कायम सजलेली असते. बाहेर बघा किती गर्दी जमली आहे. मग स्वामींचा प्रसाद घेतला आणि तिथे सर्दीवरील जंगली तेल होते. भैया त्याचा वास घेत होता. त्याने अक्षू भैयाला वास दिल्यावर अक्षू भैया त्या हार्ड वासाने पळूनच गेला. आणि भैयाचं तोंड बघा कसं झालंय. तिथून मग स्वामींच्या मोठ्या मूर्तीकडे आलो तर वहिनी माझ्यासोबत सेल्फी घेत होत्या. मग लगेच आहोसुद्धा सेल्फी घ्यायला लागले. इथे सुद्धा फोटो काढायला भरपूर गर्दी होते. आणि पहाटेची वेळ होती म्हणून आमचंही दर्शन छान झालं. जसजसं सकाळ व्हायला लागली तसतसं लोक आम्हाला ओळखायला लागले. माझे ब्लॉग खूप लोकांना आवडतात. खरंच लोकांचं मिळणारं प्रेम पाहून खूप आनंद होतो. आणि यांचं मिळणारं प्रेम हीच आपल्या कामाची पोचपावती आहे. मी ह्याआधी सांगितले की तुम्ही आमचे फॉलोअर नाही तर एक कुटुंब आहात. तुमच्या या प्रेमामुळेच तर आज आम्ही इथे आहोत. मग निघालो आम्ही स्वामींच्या समाधीस्थळाकडे. मी पहिल्या वेळेस आले होते त्यावेळेस समाधी बघितली नव्हती. आणि खूप लोक मंदिर तर बघतात पण ही समाधी बघायची राहून जाते. पण अक्कलकोटला येत असाल तर तुम्हाला स्वामींची समाधी बघायलाच हवी. स्वामींचे पहिले भक्त म्हणजे चोळप्पा. चोळप्पांनी ही समाधी बांधून घेतली. पण स्वामी चोळप्पांना म्हणायचे की तुला या खाली घालीन आणि मगच मी जाईन. आणि स्वामींनी समाधी घ्यायच्या 6 महिने अगोदरच चोळप्पा देवाघरी गेले. मग त्यांच्या शिष्यांनी चोळप्पा यांच्या घराजवळ स्वामींना समाधीस्थ केलं. जरी त्यांनी महासमाधी घेतली तरी त्यांचा हा मंत्र, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा सदैव भक्तांसोबत राहिला. स्वामींना समाधी घ्यायलाच लागणार होती. लोकांचं जरी त्यांच्यावर अफाट प्रेम असलं तरीही, कारण ते देवाचा पूर्ण अवतार होते.
आणि समाधी घेतल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. आणि समाधी स्थळाला लागूनच चोळप्पा महाराज यांचा वाडा आहे आणि त्याला लागूनच चोळप्पांचे घरही आहे आणि इथे त्यांचे 5वे वंशजसुद्धा आहेत. जुनं घर अजून तसंच ठेवले. इथे स्वामींनी वापरलेल्या पादुकाही आहेत. मंडळी, स्वामींची एक एक गोष्ट बघताना मनाला खूप समाधान वाटते की या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वामींमुळेच तुम्हा लोकांचेही मला भरपूर प्रेम मिळत आहेत. खरंच स्वामींनी माझ्या आयुष्यात खूप बदल केला. तर समाधी बघून आम्ही निघालो. माझ्या मुलांनाही हे आत्ता बघायला मिळतंय हे त्यांचं खूप चांगलं नशीब आहे. येताना आहोनी मला स्वामींची छोटी मूर्ती घ्यायला लावली. फोटो आहे घरात, पण कुठेही जाताना स्वामी सोबत असावे म्हणून घेतली. मग तिथून आम्ही निघालो पंढरपूरला, आमच्या लाखो भक्तांच्या हृदयातले विठ्ठल रुक्मिणीकडे. पण जाताना थोडी पोटपूजा करावी म्हटलं आणि मुलंही खूप भुकावली होती. सगळ्यांनी इडली सांबार घेतलं आणि मी आणि भैयाने डोसा घेतला. पहिला या चिल्लीपिल्ली गँगला खायला घातलं, कारण हे एकदा खाल्ले की आम्ही खायला निवांत होतो. डोसा तर एवढा मोठा होता की मला संपतच नव्हता. मग मी यांना थोडा दिला आणि माझ्यासारखीच भैयाची परिस्थिती झाली होती. त्यालाही डोसा संपत नव्हता, म्हणून त्याने आहोंना म्हटले, बायकोच्यातलं खाताय आणि माझ्यातलं नाही होय? मग काय, यांनी त्यालाही खायला थोडा हातभार लावला आणि खातात कसे बघा, गुंडाळून डोसा खात होते. आणि ही बघा बहीण चाय गरम करत आली. मग तिथून आलो आम्ही चंद्रभागेच्या तीरावर बसलेल्या विठ्ठलाच्या पंढरीत. गाडीतून बसून कंटाळा तर येतोच, पण फिरायच्या नादात आपण सगळं विसरून जातो. पहिला चंद्रभागेत जाऊन ओटी भरायची असते, म्हणून पहिला ओटी घेतली. आणि ही आपली चंद्रभागा. इथे कधीही या, हे ठिकाण कायम गजबजलेले असणार. पहिला हातपाय धुवून ओटी भरून घेतली. आणखी एक गोष्ट मंडळी, आपल्या आईबापांबरोबर पंढरी बघायला खूप मोठं नशीब लागतं आणि मला हे मिळतंय यासारखं मोठं सुख नाही. आणि नवरा हे घडवून आणतोय यातसुद्धा खूप नशीबवान आहे मी. आणि मुलांनी इथला टाळ बघून आम्हालाही टाळ पाहिजे म्हणून हट्ट धरला. मग काय, घेतला टाळ. आणि यांच्या पुढेही सांगायचं तर लहान मुलांसारखं आई बाबा भाऊही टाळ वाजवायला लागले. विठ्ठल 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 विठ्ठल. मग इथून मुखदर्शन होतं. आम्ही मुखदर्शन घेऊन निघालो, कारण पुढेही जायचं होतं, मुलांची शाळाही होती. मग जाताना छान नाश्ता करू म्हटलं. बाहेर आलं की जेवणापेक्षा असलेच पदार्थ खाऊ वाटतात. मग घेतली इथं पावभाजी. आमच्यासोबतचे ड्रायव्हर दादाही खूप छान होते, एकदम परफेक्ट ड्रायव्हर. खूप छान गाडी मारली त्यांनी. त्यांना नाश्ता आला होता म्हणून हे मला चिडवत होते, तुला आला नाही म्हणून. आणि या चिल्ल्या पिल्ल्यांना हवी होती चॉकलेट. मग पावभाजी खाऊन मस्त चहा घेतला. खूप छान ट्रिप झाली आणि देवदर्शनही. मंडळी, ट्रिप कशी असावी? छान हसत खेळत बोलत मजा करत, तरच सहलीचा आनंद येतो. ट्रिपला गेल्यावर काहीतरी चुका होतातच, पण यात एकमेकांना दोष देण्याऐवजी सगळ्यांनी समजून घ्यायला हवं, तरच खऱ्या अर्थाने ट्रिप छान होते. आणि इथेही बाहेर आल्यावर आम्हाला ही मंडळी भेटलीत, यांच्याबरोबरही फोटो काढला. मग तिथून घरी आलो. कंटाळा तर खूप आला होता, पण स्वामी दर्शन झाले हा आनंदही होता. सगळेच दमून अंगणात बसलो होतो. चला तर मग, असं झालं आमचं अक्कलकोट स्वामींचं दर्शन. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.